तुमचं नाव सांगा. अर्चना बोरले. आणि काय झालं होतं तुम्हाला? मला डायबिटीस होती 2 वर्ष आणि मी वात पण होता. तर मी कायच खात नव्हती, फक्त एक नाचण्याची भाकरी आणि मेथीची भाजी आणि कारल्याची भाजी. बाकी मी काय गोड चाय काय नाही. जेव्हा मी पहिली इथे प्रार्थनाला आली तेव्हा मी चाय पण नव्हती पियत, बिस्किट पण नव्हती खात. पण ते माझ्या वहिनी बोलल्या की तू विश्वासान खा चाय आणि बिस्किट. म्हणून मी विश्वासान त्या दिवशी बिस्किट आणि चहा खाल्ली. तिथून मी सर्व केंद्रात इथे येऊन 2-3 उपास प्रार्थनाला आलं. मी कायच खात नव्हता. मग मी इथे पोहे खायला, पहिले पोहे भेटले, मी घाबरत खाल्ले पोहे. मग मी घरी गेले आणि यूट्यूबला मी सर्व प्रवचन ऐकत गेले ब्रदरांचे सिस्टरांचे. तिथे ब्रदर सांगायचे की तुझे आतमध्ये पाप आहात, त्याच्यामुळे तू काय डायबिटीस तुम्हाला याची असते. तेव्हा मग मी ते प्रवचन ऐकत मी थोडं भात खात गेलं, सर्व म्हणजे भाज्या वगैरे खात गेली, तरी पण मला चक्कर यायची. आता मी ते शिबिरला गेली, तिकडे मला पूर्ण सर्व भात पण भेटलं, सर्व भाज्या नाही खायच्या त्या पण भेटल्या. तिथून मी पूर्ण अशी खायला लागली, एवढं खायला लागली, पूर्ण मी भातच आता खाते. भाकरी बिकरी काय असं जास्त खात नाही, म्हणजे मी पूर्ण सर्व खायला लागली. म्हणजे डायबिटीसमुळे जे काही तुम्ही बंद केलं होतं, पथ्य पाळत होते, ते तुम्ही सर्व सोडला आणि आता सर्व खायला लागली. गोळ्या खूप खायची. केवढे गोळ्या खायचे? म्हणजे टायमाला गोळ्या 10-10, 15-15 अशी गोळ्या खायची एका वेळी. हां, तर पूर्ण मग मी कंटाळली खाऊन. मग मी पूर्ण शिबिर केला आणि मी म्हणजे पूर्ण डायबिटीस गेला. आता तुमचा रिपोर्ट आहे, तुम्ही 2 रिपोर्ट काढले, दोन्ही रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे. आणि माझा डोका खूप दुखायचा. ताई मला सांगा, 2 ते 2.5 वर्ष तुम्हाला हे डायबिटीसमुळे जे काही तुम्हाला जेवण होतं तुम्ही पोटभर कधी व्यवस्थित जेवलेच नाही. गावी गेली तेव्हा पडली डोक्यावरती बाईकवरून, तेव्हा माझा म्हणजे MRC पण काढली. तिथून माझा डोका दुखायचा खूप. तुम्ही त्या दिवशी ते मला हे दिला, आशीर्वाद दिलात. मी पडली डोक्यावर, तिथून माझा डोकं दुखणी पण गेली आणि माझ्या मुलग्याला नोकरी नव्हती. आता तुम्ही मला सांगा, डायबिटीसमुळे जे काही तुम्हाला त्रास होत होता, जसं तुम्ही बोलता भात खात नव्हते, चहा देखील पित नव्हते, काही गोड पदार्थ नाही, काही बटाटे वगैरे काहीच नाही. मी मिठाई खायला उत्सुक व्हायची. मुलं खायची ना, मला वाटायचं मला पण देतात काय, थोडं मी खाऊ का. मुली माझी बोलायची मग मी खा ना, थोडं खाऊन बघ. मी घाबरायची माझ्या जीवाला, नको जास्त व्हायचं म्हणून मी कायच खायची नाही. मग माझी मुलगीने जबरदस्ती एक दिवस म्हणते मम्मी तू खा. मग मी प्रवचन ऐकून सर्वच खाय. म्हणजे प्रवचनावरून तुम्हाला ज्ञान भेटलं की हे सर्व खाल्ल्याने काही होत नाही. ब्रदरांचे प्रवचन आहे की पाप आपल्या आतमध्ये असतो, खाल्ल्याने काही होत नाही. मी ब्रदरांचं नेहमीच प्रवचन 2-2 सकाळचं 5 वाजले उठली आधी सिस्टरांचे लावते प्रवचन. रात्री मी सकाळी 5ला जेव्हा मी डाबा बनवायला उठते ना, तेव्हा मी मोबाईल मुलगीचा घेते. मी 2 प्रवचन ऐकते सिस्टरांचे. नंतर मी मग थोडी सर्व माझं काम आटपून मग संध्याकाळच्या वेळेला मी ब्रदरांचे करते. ब्रदरांचे प्रवचन ऐकता. मी दिवसभर म्हणजे मी आता घरीच असते, माझा पाय झाला तिथून मी पूर्ण म्हणजे माझ्या ह्याच्यातच असते, प्रार्थनामध्येच असते पूर्ण. म्हणजे मी वचनामध्ये असते. एकदम मी दंग होऊन जाते, मला कामाची पण कुठली भाव नाही राहते एवढं. त्यामुळे प्रभूने एवढी मोठी कृपा केली की 2 वेळा रिपोर्ट काढला आणि दोन्ही रिपोर्ट नॉर्मल आलेला आहे. मी प्रभूंची आता तुम्ही सर्व काही खाता. प्रभूंची रडून माझं हे सगळं मला खायला दे. मला हे लोक खातात, माझी मुलं खातात, मी का नाही खाऊ शकत. म्हणजे तुम्ही रडून प्रार्थना करायची की तुम्हाला जे काही खायची इच्छा व्हायची ते तुम्ही खाऊ शकत नव्हते. 2 ते 2.5 वर्षे मी म्हणजे सर्व खायला इच्छा व्हायची, मुलं खायची आणि मी नुसती भाजी आणि भाकरी नाचण्याची खायची. मला कसं तरी वाटायचं माझ्या अंतरातून. मी प्रभूंची दिवसभर रडून प्रार्थना करायची, मला प्रभू खायला द्या, माझा पाय बरा करा, अगर नका करू पण मला या शरीरामध्ये मला ताकद यासाठी मला जेवण खाऊ द्या. मग प्रभूंचा अनुग्रह झाला. मी तिकडे गेले, शिबिरात गेले. तिथून मी सर्व आता खाते. मी सर्व म्हणजे भातच आता जास्त खाते, भाकरी नाही जास्त आता खाईत. आता नाचण्याची भाकरी खात नाही, आता भात तुम्ही जास्त खाता. मी नाचण्याची भाकरी खायची सोडली. मी आता भात आणि तांदळाची भाकरी, तुम्हाला जे आवडेल ते सर्व तुम्ही आता पोटभर खाता. पोटभर सर्व भाज्या बिज्या सगळ्या मी खाते आता. माझ्या प्रभूने एवढी मोठी कृपा केली की 2 वेळा तुम्ही पहिल्यांदा रिपोर्ट काढला तर तुम्हाला पटला नाही, म्हणून शिबिर केल्यानंतर पुन्हा रिपोर्ट काढला आणि दुसरा रिपोर्ट ही तुमचा नॉर्मल आलेला आहे.
प्रभूने एवढा मोठा अद्भुत कार्य केला. आणि डोक्याचं तुम्ही काय म्हणता की मार लागला होता? माझ्या डोक्याला मार लागलो होता. मी मे महिन्यात गेली होती गावी. 3 वर्ष झाली. खूप डोका दुखायचा. अशी जरी रडली ना तरी डोका दुखायचा. वाईच काय झालं तरी डोका दुखायचा. तुम्ही जेव्हा हे दिलात मला आशिषी दिली त्या दिवसापासून माझं डोका दुखे पण थांबली. म्हणजे थोडं पण रडले तरी दुखायचं डोकं? नुसतं सतत दुखतच राहायचं. मी असे म्हणजे माझा कुणाला सांगायची नाही, माझं आपलं दुखतच राहायचं. पण त्या दिवसापासून माझा डोका एकदम हलका पण झाला आणि मला सर्व म्हणजे एकदम हे सगळे म्हणजे आपल्या प्रार्थनाचे सर्व डोक्यामध्ये आलं. पहिला माझा डोका असा भंग असायचा जसा. म्हणजे दुखत असायचं म्हणून काही तुम्हाला समजायचं नाही, जास्त कळत नव्हतं ना मला. आता तुम्ही हे दिला त्याच्यापासून मला सगळं समजायला पण लागला. इथला वचन असे एकदम शांत डोका वाटतो. आणि माझी मुलग्याला नोकरी नव्हती. ते मी प्रभूंशी असं म्हणजे रडून प्रार्थना केली. तिथून आता पोरग्याला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली. प्रभूने एवढं तुमच्यावर कृपा केली. तुमचे डायबिटीस काढले, डोक्याचं दुखणं काढला, मुलाला चांगली नोकरी दिली. सर्वांनी मोठ्याने त्याला वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या.